धोका झालाय माझ्यासोबत. एक जास्त बघायला भेटतात, एक तर कपल आणि दुसरे बेवडे. हाय, हॅलो, नमस्कार गाईज. आज आता मी चाललो आहे शिरगाव लेक बघायला. फोनची कॅमेरा थोडासा हे झालाय म्हणून ॲडजस्ट करा. आणि आता तडाखेदार पाऊस आलेला जोरात आणि आता लगेच ऊन आलाय. इतका जोरात पाऊस होता. अरे हा कॅमेरा. आम्ही बेसिकली कोलिन्सला आलेलो काहीतरी काम करायला आणि ते काम झालंय आणि म्हणून आता आमचा फुकट टाईम आहे. पण आता आम्ही चाललो आहे लेक बघायला. गाईज लेक आता मला पण नाही माहिती ती कशी आहे. आम्ही गुगलवर सर्च करून बघितलं आहे. ती दिसते तर चांगली आहे, पण आता माहीत नाही रियालिटीमध्ये कशी आहे. तर मला जास्त काय बोलता नाही येते, म्हणून थोड्या वेळाने भेटूया आपण. बाय. असे नवीन एक्सपिरियन्स तुम्ही पण तुमच्या आयुष्यात. आम्हाला माहित नाही ते कुठे आहे. आम्ही मॅपच्या ह्याच्याने जातोय. A few moments later. सो पचका झालाय बहुतेक काहीतरी जोरात. तिथं लेकचं बोलून गाडी धुवायला आणलं नाही मला बहुतेक यांनी. गाडी धुवायला आणलं की काय लेकचं बोलून इतका जोरात पचका. तर ह्यांना पण माझं दुःख कळतंय, भुकत जात आहेत. लेकचं बोलून मॅट बसायला धोका झालाय माझ्यासोबत. जसे की मी बहुत धोके मिल रहे हैं गाईज. यार थांबा यार, व्हिडिओच्या मध्ये ब्रेकडाऊन झालाय माझा. थांबा. A few minutes later. गाईज आम्ही चाललो आहे लेकला. तर आम्ही थोड्या वेळात पोचू. त्यानंतर भेटूया आपण. आमची लेक येते की काय माहीत नाही, पण द्वारकाधीश मंदिर आला. आता इथे आम्ही आहे ना, त्या साईडला द्वारकाधीश मंदिर आहे आणि आम्ही ब्रिजवर आहे. आता ब्रिजवर पण ट्रॅफिक खूप आहे. हो, मंदिर दिसला. मंदिर तिथे आहे. थांबा, दिसेल आता. मंदिर. 1 hour later. आम्ही लेकमध्ये तिथे घरं अशी आहेत की असं वाटतं आम्ही गावी आले. त्यामध्ये कळत नाही की कुठे जायचं आणि कुठे जायचं. कोणच दिसत नाही कोणच नाही. आणि फक्त निकेश दादा आणि मी आलो आहे. इथे पाठी येते, काका उभे होते, त्यांना विचारायचं का? इतकी लोक जात आहेत सर्व, पण आम्हाला माहित नाही. हे लेक आली. लेक बघितली आम्ही. ती सर्व बाईकवरून जातात, पण ते नक्की गायब कुठे होतात ते कळत नाही. A few moments later. हात वर करून दाखवली. तो वर्गात एक काय ते घेऊन जात होता. असा बघतो एकदम आणि पुढे गेला आणि आपटला जरासा. साखरेवाडीचा रस्ता आहे हा, म्हणजे निकेशाच्या गावचा रस्ता आहे हा. लेक दिसली. आई छोटी लेक दिसली. ओ भाई नंबर. पण इथं कचरा का फेकतात अर्ध्याच्या वरची माणसं. चल फोन येत आहेत म्हणून आम्ही फक्त झलक दिखलाजा बघून लगेच येणार आहे. मग लेक बघायची चूल आहे आम्हाला. इथं अर्धी माणसं कपडे धुत आहेत. ॲज युजल कपल आहेत. मनाई आदेश पुढे नका घालू कोणी. हे डॅम सारखंच आहे. अजून पण लोक येत आहेत. अरे रस्ता आहे पण पाणी भरलंय तिथं जायला आणि इथं कोणच नाही आहे. अर्धी माणसं तिथं दारू पितात. जर हेच बघायचं होतं आपल्याला तर आपण डॅमवर जाऊ शकत होतो. सारखीच लोकांमध्ये गुगलवर नाही जागा शोधून आले आणि ते पण आता रिटर्न चाललेत, कारण की सगळीकडे पाणी भरलं इथं. पण त्या लेकपेक्षा मला हा धबधबा भारी वाटला यांचा गावाला. कसं वाटलं तुम्हाला इथं येऊन पचका झाला? आता माझी बहीण पचका बोलन तुम्ही इथं फिरता तिथं फिरता. तुला बोलवलं की तू भाव खातेस, तू येत नाहीस. तर आम्ही चाललोय घरी. अशा जागेवर
फक्त 2 जण जास्त बघायला भेटतात, एक तर कपल आणि दुसरे बेवडी. पण इतक्या लांब येऊन ते कपल बसतात म्हणजे हे नंबर गोष्ट आहे. चलो आता आम्ही चाललो आहे परत घरी. आता आपण या जागाला बाय बाय करूया. पेट्रोल वेस्ट झालाय आमचा उघडमध्ये येऊन. त्या साईडला जायला भेटलं नाही कारण की पाणी भरलंय. अजून माणसं जातात पण काय फायदा नाही. त्या साईडला छान वाटतंय, उलट्या साईडला म्हणजे पुढे हाय समोर येते, पण समोर जायला तिथं पाणी भरलंय खूप पावसामुळे. आणि आता पण असं वाटतंय पाऊस येणार आहे ढगांना. मित्रांनो, याच प्रकारे आपल्या निकेश दादांनी स्पीड पकडली आहे जोरात. आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलोय आणि जस्ट माझ्या समोर जीवदानीची बॅक साईड आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. पाटील जीवदानीची बॅक साईड आहे. हा कॅमेरा थोडा हे आहे म्हणून ॲडजस्ट करा प्लीज. कुर्तीला फिरलोय आम्ही. जीवदानी बघितली, डॅम, लेक बघितला, रोड बघितले, गाडी बघितली, काय बघितले. आता आम्ही चालू आमच्या घराकडे. आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर मी तुमच्याशी